काल मी स्वतः एसपी संदीप गिल यांच्याशी फोनवरती बोललो. या संपूर्ण घटनेमध्ये जे तुमच्या अधिकाऱ्यांसमोर, पीएसआय समोर किंवा पीआय समोर किंवा डीवायएसपी समोर आमच्या पत्रकार बांधवाला त्या ठिकाणी धमकी दिलेली तुला बघून घेतो. तर याच्यावरती आमच्या पत्रकार बांधवाला त्या ठिकाणी पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे. ज्या तालुक्यामध्ये शिवजन्मभूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ आहे, ज्या तालुक्यामध्ये लेण्याद्री, ओझर, अष्टविनायकाचे 2 गणपती आहेत, नाणेघाट सारखे सुंदर असं एक सौंदर्य असलेला भाग आहे, या भागामध्ये जर हा प्रकल्प झाला तर निश्चितच जुन्नर तालुक्याच्या असणाऱ्या या सौंदर्याला आणि जी सह्याद्रीची आपली पर्वत रांग आहे याला कुठेतरी 100% बाधा पोहोचेल. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. पुण्यातल्या जुन्नरमध्ये अदानीचा एक प्रकल्प सुरू आहे. तो प्रकल्प वीज प्रकल्प आहे आणि 1700 ते 1800 मेगावॅट वीज निर्मिती त्या माध्यमातून होणार आहे. हा प्रकल्प या पार्श्वभूमीवर सुरू होतोय की महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, विशेष करून मुंबई, नवी मुंबई, ठाणे या भागामध्ये डेटा सेंटर्स येत आहेत आणि त्या डेटा सेंटर्सला लागणारी जी वीज आहे ती कुठून येणार, तर त्यासाठी हा प्रकल्प उभा केला जातोय. परंतु या प्रकल्पाला जुन्नरकरांचा, स्थानिक रहिवाशांचा मोठ्या प्रमाणामध्ये विरोध देखील होतोय. काल त्यांचं पुण्यामध्ये एक आंदोलन देखील झालं होतं आणि त्या अनुषंगाने आपण तिथे उपोषणकर्ते जे आहेत तिथल्या कार्यकर्त्यांची देखील चर्चा केलेली आहे. तो व्हिडिओ मुंबई आउटलुकच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता. आपल्यासोबत आणि त्यासोबतच म्हणजे त्या घटनेला घेऊनच तिथले जे स्थानिक नेते आहेत, आमदार आहेत, ते स्थानिक पत्रकारांना धमकावतायत अशा देखील बातम्या, अशी देखील माहिती जी आहे ती समोर येते. आपल्यासोबत अतुल परदेशी सर आहेत. सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे. परदेशी सरांची ओळख म्हणजे ते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करतायत आणि तो जो मुद्दा आहे विरोधाचा, स्थानिकांच्या विरोधाचा, तो मुद्दा ते मोठ्या प्रमाणामध्ये कव्हर करतायत, त्याला उचलून धरत आहेत. त्यांना, त्यांच्या सहकार्यांना, सहकारी पत्रकारांना तिथे स्थानिक आमदारांकडून धमक्या मिळालेल्या आहेत आणि त्यासाठीच आपण परदेशी सरांसोबत आज चर्चा करणार आहोत. सर, मुंबई आउटलुक मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आणि वेळ दिल्याबद्दल आभार. नमस्कार. धमक्या काय आहेत, कशा संदर्भात आहेत, काय धमकी दिलेली आहे, हा एक आपण मुद्दा चर्चेच्या नंतर घेऊया. सुरुवातीला मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की हा जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला तुमचा किंवा स्थानिकांचा विरोध का होतो? सर्वप्रथम मुंबई आउटलुकच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. खर तर पत्रकारांचा या प्रकल्पाला विरोध नाही. पत्रकारांचं काम आहे, जी वस्तुस्थिती आहे ते दाखवणं. विरोध आहे, त्या सगळ्या गोष्टी कव्हर करणे आणि ते मांडणे. ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या त्याच्यात थोडासा एक भाग सांगतो. खर तर हा 1500 मेगावॅटचा प्रकल्प जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये, जुन्नर तालुक्याचा पश्चिम भाग हा मोठ्या प्रमाणात आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो. बरोबर. हा प्रकल्प जो होतोय हा माळशेज घाट, बोरांडे असं या भागामध्ये हा प्रकल्प होतोय. तर जुन्नर तालुक्याच्या सगळ्या गोष्टींचा विचार करता 1500 मेगावॅटचा होणारा हा प्रकल्प जवळपास अदानी समूहाचा हा जो प्रकल्प आहे हा काल जुन्नर म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे त्यांनी काल पत्रकार परिषद घेऊन त्याची जी माहिती दिली त्याच्याप्रमाणे 7,048 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. हा राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून खरं तर हा प्रोजेक्ट होतोय आणि यामध्ये जी जागा बाधित होते ती साधारणतः 60.88 हेक्टर जागा, त्याच्यामध्ये आदिवासी बांधवांची जी जागा आहे याच्यामध्ये साधारणतः 79 जी गावं आहेत, ही गावं म्हणजे अगदी पश्चिम पट्ट्यातले असणाऱ्या आदिवासी बांधवांची ही गावं आहेत, ही त्यामध्ये खरं तर बाधित होत आहे. आता या खरं तर ह्या प्रकल्पाला आदिवासी बांधवांचा विरोध यासाठी आहे की त्यांची जी काही उपजीविका आहे, त्यांच्या उपजीविकेचे जे काही साधन आहे ती म्हणजे शेती आहे. भलाई ती खडकाळ असेल, मुरमाड असेल, कुठलाही भाग असेल, परंतु त्या ठिकाणी निघणारं त्यांचं जे पीक आहे मग ते भात शेतीचं का पीक होत नाही, ते त्यांचं साधन आहे. आता या प्रकल्पाच्या माध्यमातून त्या ठिकाणच्या स्थानिक काही युवकांना रोजगार जरी मिळणार आहे हा नंतरचा भाग आहे, परंतु आता या प्रकल्पाचे होणारे जे काही दुष्परिणाम आहे, जे काही त्याच्यातून होणारं नुकसान आहे त्याचा सर्वप्रथम विचार केला जातो आणि त्या माध्यमातून खासदार अमोल कोल्हे यांनी काल पत्रकार परिषद घेत त्यांच्या जे काही 9 मागण्या आहेत त्यांचं म्हणणं आहे की आमचा विरोध यासाठीच आहे की या ठिकाणचे जे काही वन्यजीव, त्यांचं जे काही होणारं नुकसान, त्या ठिकाणी होणारी हानी, या सगळ्या गोष्टींनी त्यांनी त्या ठिकाणी ओवापोह केलेला आहे. आता या सगळ्या गोष्टींमध्ये 21 तारखेला म्हणजे 21 ऑगस्ट रोजी ह्या प्रकल्प संदर्भामध्ये जिल्हाधिकारी यांनी एक जनसुनावणी ठेवलेली होती. ती सुनावणी रद्द करण्यात यावी
यासाठीचा सगळ्या गोष्टींचं एक आंदोलन छेडण्यात आलं होतं आदिवासी बांधवांच्या वतीने. आणि आमचे एक पत्रकार बांधव आहेत, ते ज्येष्ठ पत्रकार आहेत सुरेश वाणी म्हणून. त्यांनी या संदर्भामध्ये जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांचा एक बाईट घेतला होता, की बाबा ही जी जनसुनावणी 21 तारखेला होते, त्याबद्दल आपल्याकडे काही माहिती आहे का? त्यामध्ये अतुल बेनके यांनी असं सांगितलं होतं, की जिल्हाधिकारी साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे. कदाचित ही सुनावणी 21 तारखेची रद्द होऊ रद्द शकते. होऊ शकते. हं. अशा पद्धतीने त्यांनी ज्या वेळेला सांगितलं, त्यावेळेला सुरेश वाणींनी ती बातमी त्यांच्या चॅनलवरती, त्यांचं जे एक लोकल न्यूज चॅनल आहे विघ्नर टाइम्स, त्याच्यावरती ती पब्लिश केली. आता ही पब्लिश केल्यानंतर ह्या बातमीचा मात्र राग आला तो विद्यमान आमदार शरद सोनवणे यांना. बर. आता शरद सोनवणेंचं यामध्ये भूमिका किंवा म्हणणं असं होतं, की जर मी विद्यमान आमदार आहे, तर तुम्ही मला न विचारता ती सुनावणी होईल किंवा रद्द होईल, मला न विचारता तुम्ही माझ्या आमदारांचा का बाईट घेतला? बर. आता याच्यात परिस्थिती अशी आहे, की पत्रकारिता करत असताना कोणाचा बाईट घ्यावा नाही घ्यावा हा आपला आपला स्वतंत्र्याचा भाग आहे. जी लवकर व्यक्ती उपलब्ध झाली, कदाचित अतुल बेनके नारंगाला असतील, आमदार शरद सोनवणे कुठे बाहेर असतील, कदाचित सुरेश वाणींना वाटलं असेल की आपण सोबतच आहे, तर त्यांचा आपण बाईट घेऊन टाकू. हं. आणि या प्रकल्पाला होऊ नये किंवा या प्रकल्पाला विरोध म्हणून 21 तारखेची सुनावणी रद्द व्हावी, यासाठी जुन्नर तालुक्याच्या मड या ठिकाणी आदिवासी बांधवांनी, देवराम लांडेंनी जे आंदोलन केलं, त्या आंदोलनामध्ये स्वतः अतुल बेनके सहभागी होते. बरोबर. त्यामुळे या आंदोलनाची परिपूर्ण माहिती अतुल बेनके यांना देखील आहे. तर हं. कदाचित सुरेश चव्हाणांना असं वाटलं की बाबा अतुल बेनकेची आपल्याला माहिती योग्य देऊ शकतील, म्हणून त्यांनी त्यांना त्याची विचारणा केली. त्यावेळेला अतुल बेनकेने जे उत्तर दिलं, की कदाचित ही सुनावणी रद्द होऊ शकते. आणि मग हाच राग मनात धरून आजनावळे या ठिकाणी शरद सोनवणे यांनी एक सभा बोलवलेली होती, बैठक बोलवलेली होती. त्या ठिकाणचे आदिवासी बांधव होते, त्या बैठकीला प्रांत होते, त्या बैठकीला डीवायएसपी होते, त्या बैठकीला पीआय होते. आणि त्या बैठकीमध्ये मात्र शरद सोनवणे यांनी हे जे पत्रकार बंधू सुरेश वाणी यांना थेट त्या ठिकाणी धमकी दिली, बर. की तुम्ही मला विचारात न घेता त्या अतुल बेनकेंचा जो काही बाईट घेतलेला आहे आणि तुम्ही स्पष्ट सांगताय की सोनवणी रद्द होणार आहे, तर मी तुमच्याकडे 15 तारखेनंतर बघून घेतो. माझ्यावरती अनेक कलम दाखल आहेत. हं. म्हणजे कलम दाखल आहे ते इतक्या अभिमानाने सांगता, असं हात लावून की माझ्यावरती अनेक कलम दाखल आहेत आणि मी तुमच्याकडे 15 तारखेनंतर बघून घेतो. तिथे स्वतः सुरेश वाणी त्यांचं देखील वर्तन करण्यासाठी उपस्थित होते. त्यांनी बोट वर केला आणि ते म्हणले की आमदार साहेब मला बोलायचं आहे. तर आमदार म्हणतात की तुमचं बोलणं इथे चालणार नाही, मी सांगतो तेच तुम्हाला या ठिकाणी ऐकावं लागेल. ते म्हटले मी नागरिक आहे, मला बोलायचंय. तर आमदार त्यांना सांगतात की नागरिक तुम्ही घरचे तुमच्या, इथे कसं नागरिक, तुम्ही तुमच्या घरचे नागरिक. अरे ज्या नागरिकांनी तुम्हाला मतदान केलं, पत्रकार जरी असला तरी तो तालुक्यातलाच आहे, तो मतदारच आहे. या नागरिकांनी तुम्हाला मतदान केलं तेव्हा तुम्ही आमदार झालात ना. आणि तुम्ही अशा पद्धतीने जर गुंडगिरीची भाषा करत असाल, जर तुम्हाला माज आला असेल तुमच्या सत्तेचा, तुम्हाला लोकांनी निवडून दिल्याचा, तर हे पत्रकार संघटना, मी आज ज्या पत्रकार संघटनेचं माझ्याकडे प्रदेशाध्यक्ष पद आहे, ती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, आमचे संस्थापक अध्यक्ष संजयजी भोकरे, विश्वासराव आरोटे, त्यांच्या मी इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्रदेशाध्यक्ष आहे. ज्यावेळेला सगळ्या गोष्टी आम्ही माध्यमातून पाहतोय की आमच्या एका पत्रकार मित्राला त्या ठिकाणी आमदार शरददादा सोनवणे, जे स्वतः नावापुढे दादा लावतात, त्यांनी जेव्हा तालुक्यात आले सुरुवातीला तिथे गॅजेट करून घेतलं होतं. ठीक आहे ना, नावापुढे दादा लावला म्हणजे तुम्ही काही दादा नाही होऊ शकत ना. आज तुमचा जो काही सन्मान त्या ठिकाणी पत्रकार करतात, जनता करते, नागरिक करते, तर त्या तुमच्या खुर्चीचा आहे, तुम्हाला दिलेल्या आमदारकीचा आहे. पण तुम्ही ज्या पद्धतीने पत्रकारांना त्या ठिकाणी धमकवताय, ही कितपत योग्य आहे? त्यामुळे या सगळ्या गोष्टीची दखल घेत आम्ही काल 17 तारखेला, 17 ऑगस्ट रोजी जुन्नरच्या तहसील कार्यालयावरती एक निषेध मोर्चा काढला होता. त्या ठिकाणी आम्ही जुन्नरच्या तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे. त्या ठिकाणी पीआय यांना देखील आम्ही निवेदन दिलंय. काल मी स्वतः एसपी संदीप गिल यांच्याशी फोनवरती बोललो. या संपूर्ण घटनेमध्ये जे तुमच्या अधिकाऱ्यांसमोर, पीएसआय समोर किंवा पीआय समोर किंवा डीवायएसपी समोर आमच्या पत्रकार बांधवाला त्या ठिकाणी धमकी दिलेली तुला बघून घेतो. तर याच्यावरती आमच्या पत्रकार बांधवाला त्या ठिकाणी पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे आणि ह्या मस्तावलेल्या आमदाराला, जे आज सत्तेतले भागीदार आहेत, यांच्यावरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी आमची त्या ठिकाणी प्रमुख मागणी आहे. आमदारांनी जी काय बैठक घेतली, ज्याचा तुम्ही उल्लेख करताय, ज्या बैठकीमध्ये पत्रकारांना धमकावलं गेलं, ती बैठक नेमकी कशासाठी होती? म्हणजे ते ते देखील ह्या अदानी प्रकल्पाच्या विरोधामध्ये सहभागी आहेत, की तिथल्या आदिवासींना समजावण्यासाठी की तुम्ही या प्रकल्पाचा विरोध करू नका, यासाठी ती बैठक होती? जे सत्ताधारी आमदार आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी जी बैठक घेतली होती, कदाचित त्यांचा हेतू हाच असावा की प्रकल्प कसा चांगला आहे
हे कदाचित त्यांना त्या ठिकाणी आदिवासी बांधवांना काही पटवून द्यायचं असेल, सांगायचं असेल, अशी मला तरी मिळालेली माहिती आहे. कारण या प्रकल्पासंदर्भामध्ये जे माजी आमदार आहेत अतुल बेनके यांनी विद्यमान आमदारांना काहीतरी 1 कोटी रुपये या प्रकरणामध्ये मिळाले असा बरं. देखील आरोप केलेला आहे. हं. आणि ज्यांचे ज्यांचे खिसे भरले गेले असतील ह्या प्रकल्पामध्ये, कारण हा जर प्रकल्प झाला तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमच्या प्रेक्षकांसाठी सांगतो, की ज्या वेळेला जुन्नर तालुका हा राज्यातला एकमेव पर्यटन तालुका म्हणून घोषित झालेला आहे 2017-18 साली, पहिलाच हं. तालुका आहे. ज्या तालुक्यामध्ये शिवजन्मभूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ आहे, ज्या तालुक्यामध्ये लेण्याद्री, ओझर, अष्टविनायकाचे 2 गणपती आहे, नाणेघाट सारखे सुंदर असं एक सौंदर्य असलेला भाग आहे. या भागामध्ये जर हा प्रकल्प झाला तर निश्चितच जुन्नर तालुक्याच्या असणाऱ्या या सौंदर्याला आणि जी सह्याद्रीची आपली पर्वत रांग आहे याला पर्वतरांग आहे. कुठेतरी 100% बाधा पोहोचेल अशा पद्धतीचाच हा खरं तर प्रकल्प आहे. हा प्रकल्प होऊ नये यासाठी त्या ठिकाणचे आदिवासी बांधव आपलं रक्त देखील सांगायला तयार आहेत आणि हा प्रकल्प होऊ नये यासाठी एक सामाजिक कार्यकर्ते सूरज वाजगे जे गेल्या 9 दिवसापासून उपोषण उपोषणाला करतोय. बसलेले होते. अजूनही त्यांचं म्हणजे कालपर्यंत उपोषण सुरू होतं. काल त्यांनी जे निवेदन ज्यावेळेस मिळालं लेखी की बाबा 21 तारखे सुनावणी रद्द झाली, तेव्हा त्यांनी काल त्यांचं ते उपोषण मागे घेतलेलं आहे. त्यामुळे आमदार शरद सोनवणे यांनी जुन्नर तालुक्याच्या आजनावळे या भागात जी काही त्या ठिकाणी बैठक आयोजित केली होती, त्या ठिकाणी कदाचित त्यांचा हेतू हाच होता की हा प्रकल्प कसा चांगला आहे, कसा हिताचा आहे, याच्यातून काय चांगलं आपल्या तालुक्यात होऊ शकतं, हा त्यांचा हेतू असावा यासाठी त्यांनी त्या ठिकाणी काही आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी बोलवलेलं होतं. परंतु तो भाग बाजूला ठेवत असताना त्यांनी पहिला धागा की 21 तारखेची सुनावणी रद्द होणार आहे. हे पत्रकार तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं का? अशा पद्धतीचं आणि थेट त्यांनी त्या ठिकाणी धमकी द्यायला सुरुवात त्या ठिकाणी पत्रकाराला केली. हे खरं तर लोकशाहीमध्ये योग्य नाहीये. तुम्ही आम्ही पत्रकारिता करत असताना आपण लोकशाहीचा 4था आधारस्तंभ म्हणून काम करतोय. मी नेहमी सांगतो की पत्रकार ऊन, वारा, पाऊस घरावर तुळशी पत्र ठेवून समाजासाठी काम करतोय. त्यामुळे सुरेश वाणींनी केलेली बातमीदारी जे काही माहिती होती ती माझ्या आमदारांना विचारून केलेली होती. त्यामुळे त्यात काही वावगं नव्हतं. परंतु तो भाग बाजूला ठेवून त्यांनी ज्या पद्धतीने सुरेश वाणी यांना धमकवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, हे काही योग्य नाहीये, असं मला वाटतं. आणि स्थानिक ठिकाणी काम करत असताना अशा पद्धतीने अनेक संकटांचा सामना स्थानिक पत्रकारांना करावा लागतोय. एक त्यातली गोष्ट समोर आली, जी आपण रेकॉर्ड पण केली. वाणी जे आहे तर त्यांनी देखील या संदर्भामध्ये दखल घेतली. अगदी ते प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत गेलेलं आहे. आणखीन कोणत्या समस्या येत आहेत तुम्हाला हे काम करत असताना? नाही, स्थानिक लेवलला खूप साऱ्या समस्या आहेत. परंतु आता मी देखील प्रॉपर मी जुन्नरचाच भूमिपुत्र आहे. मी गेले 5 वर्ष पिंपरी चिंचवड या ठिकाणी माझं स्वतःचं न्यूज चॅनल आपला आवाज जे मी त्या ठिकाणी सुरू आहे. माझे अनेक पत्रकार काम करतात. समस्या तुम्ही ग्रामीण भागातून आलेला तुम्हाला सगळ्या समस्या माहिती आहेत की ग्रामीण भागात काम करणं तेवढं काही जिकरीचं राहिलेलं नाही. हल्ली पत्रकारिता आपण पाहतोय की करत असताना हे जे काही राजकीय लोक असतात त्यांचे जे काही चेलेचपाटे असतात, ज्यावेळेला यांना वाटतं की आपल्या विरोधात कोणी काहीतरी पत्रकारिता करतंय, आपल्या विरोधात काम करतंय, ज्यावेळेला यांना आपण स्पेस देत नाही, त्यावेळेला मात्र त्याला नाव पाकिट पत्रकारिता दिलं जातं. आता आमदार तर म्हटले की हे युट्यूबची टोळी आहे, तालुक्यात कशा पद्धतीने हे युट्यूबर्स काम करतात मला माहिती आहे. ह्या आमदार महोदयांना तुमच्या माहितीसाठी सांगतो की 2014ला जेव्हा राज्यातील मनसेचे एकमेव आमदार म्हणून हे निवडून आले होते, तर यांच्या ह्या विजयामध्ये ह्याच युट्यूबर्स, ह्याच पत्रकारांचा खूप मोठा सिंहाचा वाटा होता. ते कदाचित ते विसरले असतील आणि त्यांना विसरण्याची ती सवय आहे. आणि जे काही 14ला ते निवडून आल्यानंतर सत्तेची मस्ती तेव्हाही त्यांच्या ती डोक्यात गेली होती. त्याच्यासाठीच त्यांना 2019ला त्यांचा त्या ठिकाणी पराभव झाला होता. 2014ला विजय झाल्यानंतर मला आठवतं की मी त्यांच्या गाडीत प्रवास करतो. तो माझे ते चांगले मित्र आहेत. त्यावेळेला त्यांचे शब्द होते की जब तक सूरज चांद रहेगा शरद सोनवणे का नाम रहेगा. मी कालच्या माझ्या भाषणातही बोललो निवेदन देताना की इंदिरा गांधींचाही पराभव झालेला आहे. राजकारणामध्ये कोणी तर हयात नसता अनेकांचा पराभव झालेला आपण पाहिलेला आहे. बरोबर. त्यामुळे शरद सोनवणे यांची जागा जनतेने 2019ला त्यांना दाखवली आणि 2024च्या या आताच्या विधानसभेमध्ये त्या ठिकाणचं स्थानिक राजकीय समीकरणं बदलली. राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्या, 2 राष्ट्रवादी वेगळं उभं राहावं लागलं. त्यामुळे कदाचित शरद सोनवणेंना फावलं आणि ते आता मागच्या 2 वर्षामध्ये 24 मध्ये पुन्हा एकदा त्या ठिकाणी निवडून आलं. त्यांच्या निवडून येण्याबद्दल आमचा काही आक्षेप नाही, त्यांच्या सुरू असलेल्या कामाबद्दल आमचा आक्षेप नाही. आज जर का आपण तालुक्यात फिरलो तर जुन्नर तालुका एकमेव पर्यटन तालुका म्हणून घोषित झाला. हे शरद सोनवणे आमदार असतानाच झाला होता. त्यावेळेला त्याच्यानंतर त्यांनी किती विकास केला, आता ते आमदार होऊन 2 वर्ष झाले. आत्ताची विकासाची किती गंगा वाहते. जुन्नर तालुक्यात रस्ते खड्ड्यात येते, खड्ड्यात रस्ते, ही परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे. जुन्नर तालुक्यामध्ये खूप मोठी समस्या बिबट्यांची आहे.
ती बिबट्याची हो. समस्यासाठी तोंड वर काढते. त्या ठिकाणी अगदी आपण पाहिले की काळजाचा तुकडा, की डोळ्यासमोर बसलेलं लेकरू कधी तो बिबट्या इथून उचलून घेऊन जातो, त्याच्या संदर्भात अनेक वेळा आंदोलनं झाली, अनेक माध्यमांनी म्हणजे आपण पत्रकार होते, बातम्या आपण कव्हर केलेल्या आहेत. बरोबर. त्याला देखील अनेक वेळा आवाज उठवलेला आहे. शरद सोनवणेंनी स्वतः मागच्या अधिवेशनामध्ये स्वतः ते बिबट्याचं आणि त्या वाघाचं कातडं अंगावर घालून त्यांनी जे असं असं काही त्यावेळेस केलं होतं, ते आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. परंतु तिचा ते मार्ग अद्यापही निघालेला नाही. त्यामुळे शरद सोनवणे पत्रकारांना हे जे काही बोलले ते काही त्यांची पहिली वेळ नाहीये. अशा बर. पद्धतीने पत्रकारांना युट्यूबर्सला युट्यूबची टोळी म्हणणं हे त्यांचं नेहमीची स्टाईल आहे. आणि स्वतः ते काल त्यांनी परवा दिवशी एक स्टेटमेंट त्यांनी जे काही दिलं होतं त्या आजनावच्या सभेमध्ये, ते केवळ पत्रकारांनाच बोलले नाही, तर त्या परवाच्या सभेत त्यांनी थेट जे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत अमोल कोल्हे हम्म. यांच्याबद्दलही एक विधान केलं होतं की खासदार अमोल कोल्हे जिवंत आहेत का, अशा पद्धतीचं खरं तर ते स्टेटमेंट होतं. आणि त्यांनी काल समोर त्यांचे जे लोक बसतील त्यांना विचारलं की तुम्हीच तर त्यांना मतदान केलं होतं, तुम्हीच तर त्यांना लीड दिलं होतं, असं ते बोलले. ते देखील आहे, अनेक माध्यमांनी ती देखील क्लिप चालवली. हम्म. पण ज्यावेळेला म्हणतात ना की मोठा देख के डर गया और दुबला देख के मार गया, म्हणजे आमदारला वरचढ खासदार आहे, तर लगेच यांनी युटर्न मारला आणि स्वतःचा एक व्हिडिओ पब्लिश केला. आणि सांगतात त्या व्हिडिओमध्ये ते जे त्यांनी त्यांच्या एफबीला टाकलाय की मी खासदारांबद्दल असं विधान केलं नाही, माध्यमांनी माझ्या चुकीचा अर्थ घेतला आणि चुकीची बातमी प्रसिद्ध केली. म्हणजे खासदार अमोल कोल्हे तुम्हाला कुठेतरी जड ठरतील म्हणून तुम्ही खासदारांचा युटर्न करताय, आणि मी असं बोललोच नाही असं म्हणून तुम्ही बाहेर पडताय. हा, आणि सुरेश वाणी तुम्हाला अगदी सोपे भेटले, युट्यूबर्स वाटले. हा, तर त्यांना तुम्ही म्हणताय की 15 ऑगस्ट नंतर तुम्हाला बघून घेतो, माझ्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत, म्हणजे तुमची काय गुंडगिरी तालुक्यामध्ये चालली आहे, कशाच्या जेवरती माच करता एवढा. मी काल ते सांगितलं की आमदार शरद सोनवणे हा माज बरा नाही. ज्या जनतेने तुम्हाला डोक्यावर घेतलं ती जनता तुम्हाला खाली देखील उतरवू शकते, त्याला वेळ लागणार नाही. पण हे काय नाही, होतंय ना की नक्कीच. ते सोडून आलेले आहेत आणि नाही, सत्तेचे ते सहभागी आहेत. नाही, नक्कीच. तुम्ही जसं म्हणताय की वेगवेगळ्या म्हणजे हे काही केवळ एका तालुक्यामध्ये होतं, एका आमदाराकडून होतं अशातला भाग नाहीये. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये जर भारताची रँकिंग बघितली तर 157व्या क्रमांकावरती भारत आहे. आणि ते हे भारतातली पत्रकारिता इतकी खाली जाण्यासाठी जे अनेक कारण आहेत, त्यातलं एक कारण हे आहे की पत्रकारांना हवं तसं स्वातंत्र्य दिलं जात नाही. त्यांना दाबलं जातं, त्यांचा आवाज दाबला जातो, त्यांना धमक्या दिल्या जातात, त्यांच्यावर हल्ले होतात, काही ठिकाणी तर हत्या देखील झालेल्या आहेत. त्यामुळे बरोबर. स्थानिक पत्रकार किंवा पत्रकारितेमध्ये काम करणं जिकरीचंच आहे. आणि ती तशा पद्धतीने ह्या सगळ्या चॅलेंजेसला मात करून तुम्ही तिथे काम करत आहात, तुमचं खरं तर अभिनंदनच आहे. आणि जे आपले वाणी सर आहेत त्यांचं देखील अभिनंदनच आहे. त्यांच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ते कुठल्या कामामध्ये बिझी होते, त्यामुळे ते या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. परंतु ही झाली एक बाजू, तुम्ही मांडली ती एक बाजू आहे. मला शरद सोनवणे यांची देखील बाजू मांडायची आहे, त्यांची देखील बाजू जाणून घ्यायची आहे. त्यामुळे मी प्रयत्न करेन की शरद सोनवणे यांच्याशी संपर्क करण्याचा. तुमच्याकडे काही त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर असतील तर मला कृपया करून द्या. त्यांच्याशी बोलून त्यांची देखील बाजू जी आहे ती दुसरी बाजू जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करण्याचा माझा मानस आहे. परंतु ही जी आपली चर्चा झाली, तुम्ही जी माहिती दिलीत त्याबद्दल तुमचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा जो बिबट्यांचा प्रश्न आहे जुन्नरमध्ये त्या विषयावरती एक वेगळी सविस्तर चर्चा करू, आणि त्यासाठी तुम्ही वेळ द्याल अशी अपेक्षा देखील आपल्याकडून. आता धन्यवाद सर. तुमच्या माध्यमातून मी राज्यातल्या पत्रकारांना सांगू इच्छितो की आपण राज्यात काम करत असताना अशा अनेक पत्रकारांना, अशा राजकारण्यांच्या, मुजोर राजकारण्यांच्या या दमदाटीला, दडपशाहीला सामोरे जावं लागतं. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, मी इलेक्ट्रॉनिक मीडिया या नात्याने राज्यातल्या तमाम पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो की राज्यात तुम्हाला कुठेही अशी कुठलीही समस्या निर्माण झाली तर तुम्ही हक्काने थेट मला संपर्क करा. आम्ही सगळे पत्रकार बांधव आपल्या सोबत आहोत. काल देखील आम्ही जेव्हा निषेध मोर्चा त्या ठिकाणी पुकारला तर जिल्ह्यातील पत्रकार त्या ठिकाणी शेकडोंच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित झाले होते, आणि हे एकीचं बळ होतं, हे सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यामुळे पत्रकार हा एकटा नाहीये, त्याच्यासोबत आपण असंख्य पत्रकार सगळे एकत्र आहोत. त्याच्यामध्ये युट्यूब असेल, प्रिंट असेल आणि अन्य माध्यम असतील, याचं काही नाही, पत्रकार म्हणून आपण सगळेजण एकत्र आहोत. कधी तुम्ही हात द्या, आम्ही 100% त्याला साथ देऊ. आपण या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मुंबई लोकचे आउटलुकचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू.